हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता आम्ही खाली आलोय. यांना मी म्हणत होतो 10 वाजता जाऊया तरी माझं हा, फोन नाही. आम्ही दोघं यांना बोलत होतो 10 वाजता जायचंय. बघा हे लोक बघा. आणि तिची चप्पल एवढी डेंजर आहे तरी चप्पल घालत बसते, तिला येत नाही काय माहिती काय. आणि मला तर एवढं आता दिलंय जड. पप्पा याला दळण दिलं आणि पप्पा बोलतात की आता रिक्षाने नाही जायचं, चालत जायचं स्टेशनला. तर तुझं काय म्हणणं आहे का याच्यावरती? माझं काय म्हणणं असणार यार, माझ्या स्क्रीन वरती हे लोक बघा. माझी स्किन पूर्ण खराब होणार आहे एवढ्या उन्हामध्ये. माझी पण स्क्रीन, आता आम्ही सनस्क्रीन पण नाही लावतो. आणि हे बघा आमच्या इकडे जो मंडे फ्रायडे बाजार असतो ना, बघा किती कचरा करतात ते बघा एकदा. हे बघा एवढा करतात. आपल्याला स्वस्त भाजी पण देतायत ना, कचरा 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 स्वच्छता अभियान चालू आहे. पण करतात एवढं पण घाण नाही. बघ. पण जाऊ दे ना, कचरा उचल. हा उचलतात कुठे मम्मी, एवढा कचरा तर पडलाय. झालं ना, तर हे लोक कचरा वगैरे करतात. मम्मी बोलते कचरा, आता इकडे कुठे कचरा उचललाय मला समजत नाही. किती दिवस आणि रिक्षाने जायचे की नाही, पप्पा बोलतात चालत जायचं. आणि दळण पण टाकायचं ना. दळण पण मग चक्की शोधायची. दादा आम्ही इथं आलो दळण टाकायला आणि पूर्ण गावसाईड एरिया वाटतो, तुम्ही बघू शकता. दाखवतो म्हणजे तर आम्ही चक्कीच्या शोधात इकडे आले. ही बघा चक्की आमच्या इकडे एकच चक्की. आहे, गावच्या सारखी चक्की आहे आणि गावच्या सारखी घर आहे. आमच्यापासून लांब आहे खूप. आम्ही आम्ही आता बघू इकडे दळण कसा सीन आहे. चक्कीमध्ये कोणीच नाही वाटतं. मम्मी कुठे चालली? आता चक्कीमध्ये आम्ही आलोय पण इकडे कोणच नाही चक्कीमध्ये. कारण आमचं नशीबच एक नंबरचं खराब आहे. मोठं पण गेलं की असंच होतं. काय पण इथे ट्रॅफिक बघा किती आहे. आमची रिक्षाच निघत नाही. हा मम्मी, माझा भाऊ असा पुढे बसला. इकडे बघा फुल ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. आता निघली कुठेतरी रिक्षा आमची. इथं गणपती मंदिर आहे. संडेला फुल ट्रॅफिकच आहे. काय मम्मी? बघा हे बघा, पॅन्ट खराब केली दळणाने. बोललेलो दळण मटण नाही गुजरात नाही घातलं आणि आम्हाला पाणीपुरी बनवायचे. मटण रास्ता म्हणजे निधन चालावं लागतं. आता सकाळीपासून कशी पाणी ते तर नेहमीचं कारण झालं. आता शिजलं ना आमचं पाणीपुरीचा मस्त होणार. आम्ही 700 रुपयाची मच्छी घेतली आणि तिकडे फिश टँक आहे छोट्या 2 मच्छीचा, तो आम्ही घ्यायला चाललो. किती रुपयाला तो? 250 रुपयाला बोललाय. 2 मच्छी भेटणार आणि ते काचेचा छोटा पॉट असतो ना तो. आता तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला त्याला विनंती करून आपण अजून 2 मासे घ्यायला. तर गाईज आता आम्ही इकडे पोहोचलोय. अन्नपूर्णावाल्याकडे आम्ही येत होतो पण त्याचं ऑफिस कुठे तेच आम्हाला माहिती नाही. आमच्या पप्पांना नाही माहिती. पप्पा एवढे डेली जेवण मागवतात त्याच्याकडे काय. हे डेली मम्मी डेली नाही. आपण 16 वर्ष झालं काय कार्यक्रम करतो. 16 वर्ष झाले आम्ही घेतोय पण आम्ही जास्त काय घेतलं तो ना. आता इथे राहत नाही ना, आपण तिथे जायचो तिथे नाही राहतो. हो का? हा बघा कशी ऍक्टिंग करतो. हा नुसतं दुसऱ्यांना बोलायलाच हुशार, याला तर काही बोलायला येत आणि नाही. ती कोणती बिल्डिंग बनते? कुठली ती वाली? ते इकडे काय इकडे ना, इकडे काय चाललंय रे ब्रो? इकडे काय चाललंय? बोल. इथं आपला महोत्सव आहे, टिटवाळा महोत्सव. हा, थोडे फोटो म्हणजे नाही ना लाचमध्ये. तिकडे टिटवाळा महोत्सव चाललाय बघा. तुम्ही बघू शकता इकडे सगळे व्हाईट लावलंय. तर आता बघू आम्ही अन्नपूर्णावाल्याकडे जातो आणि बघू जेवणाचा कसा रेट आहे वगैरे. पूजा तर घालायची, 100 लोकांचं जेवण करायचं. बघू आता तिकडे जाऊ. हे बघा महाउत्सव लागलाय पण आम्ही आतमध्ये नाही गेलो, संध्याकाळी असतो तर हा. बाहेर थोडंफार दिसतंय. इकडे टिटवाळा महोत्सव आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता काय काय पाळणे वगैरे आहे. पण आम्ही जात नाही. कारण का नाही जात आपण? आता नाही बाळा, ती संध्याकाळी चालू होतो. संध्याकाळी चालू होतं पण संध्याकाळी मला आणि मम्मीला पण टाईम नसतो, तर म्हणून आम्ही जात नाही. आहे ना? सुट्टी नसते, आज सुट्टी आहे, आज आम्हाला जरा जास्ती काम आहे ना. आज पूजा वगैरेचं पण काम आहे.
आहे ना, पूजा वगैरेचं काम आहे. तर नंतर भेटू आता. बलराम धीराज आहे. तर काहीच आता आम्ही अन्नपूर्णाच्या शोधामध्ये बघा कुठे आलोय. तो बंगला आहे का तू? तर फायनली आम्हाला भेटलाय. एवढं आतमध्ये आहे म्हणजे स्टेशनच्या एकदम खूपच जास्त आतमध्ये. तर बघू शकतो. मम्मी आमदारा माझ्यासाठी कुठे आहे? तो काय हा समोर हा आहे. समोर जो बंगला आहे ना, खूप तो चालत त्यांचा चालत आहे. आले, ऊन खूप पण झाले, चालत आलो आम्ही. ताण पण लागले. ताण पण लागले. आणि हे बघा एकदम याच्यासाठी हा पोरगा बघा काय करतोय. यांनी खाली कुंडी ठेवून टाकली. जड झालं बिचारा. इथे तर आलं का चाललंय. चला. आता भेटला. आता बघू. पहिली हे बघा ना जवळ होते, आता खूप लांब. खूपच लांब म्हणजे खूपच. अन्नपूर्णावाल्याच्या इकडे आम्ही आलोय. तर बघतो तर काय कुत्रा बघा कसा बसलाय बघा. म्हणजे कोणी पण घाबरूनच जाईल काय मम्मी. इकडे चला आता वरती जातो आम्ही. कुंडी राहते का इकडे? कोणी घेऊन गेलं तर झूम कसा करू. काय बघा इकडे चिक्कू आहे अन्नपूर्णावाल्याच्या इकडे. इकडे इकडे बघा दिसतात का इकडे 3 चिक्कू आहे. मम्मी दाखव आज. हा इकडे खूप भरपूर चिक्कू वगैरे आहे. तर आताच आम्ही रेट वगैरे म्हणजे मेनू वगैरे डिसाईड केला. तर मेनू आमचा डिसाईड झालाय. काय झालाय मम्मी डिसाईड? पनीर मसाला व्हेज कोल्हापुरी, पुरी भाजी, डाळ भात, पापड, लोणचं, कोशिंबीर, गुलाबजामुन, बुफे जेवण. हा आणि बुफे ठेवला आम्ही. मंडप वगैरे पण आम्हाला थोडा चालू आहे आमचा मंडप घालायचा म्हणजे तिकडे प्रॉपर बुफे वगैरे होईल. जर मंडप करायचं असेल तर परमिशन घ्यावी लागेल सोसायटीची. तिथं आपण घेऊच. भेटेल त्याच्यात काय एवढा मेंटेनन्स वगैरे देतो. तर दोस्त आहे. माझ्या भावाचा तो अध्यक्ष दोस्त आहे. तर आता जो पंडित आहे पंडितचा अजून लोक पण येते नावरा आपण लक्ष द्यायचं. तर पंडित पण अरे मी काय बोलतो. तर आता अजून पंडित आमचा फिक्स न झालाय. तर पंडित आता आम्ही स्टेशनला वगैरे भेटलो. तर आम्हाला अरे मम्मी अरे मी काय बोलते तुम्ही काय यांचं अलगच चाललंय. तर आमचं कलश पूजा घालायचं चाललंय. हा मम्मी. आम्ही त्या घराची पण कलश पूजाच घातलेली आमच्या पहिले. तर तो एक भटजी बोलला की तुम्हाला सगळीच पूजा घालावी लागेल आणि सगळी पूजा 10,000 होईल. मम्मी आमची पूजा वगैरेचं तर आम्हाला एवढं काय नॉलेज नाही. तर आमचं तर चाललंय म्हणजे मला नाही मम्मीला आहे. मम्मी बोलली की कलश पूजाच घालायचे. तर आता बघू. तो पंडित बोलला की अशा गोष्टी समोरासमोरच चांगले होतील. तर आता बघू समोरासमोर आम्ही जातो मग सांगतो तुम्हाला.